नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील काही अपडेट आलेले आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट देणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे GR घेतला आहे। त्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत केले जाणार आहे। म्हणजे पात्र लाभार्थ्यांना आता त्यांचे अनुदान थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शासनाने काय निर्णय घेतला आहे याची संपूर्ण माहिती पाहूया। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पुरस्कृत योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा समावेश आहे। आता हा निर्णय कोणत्या तारखेला घेण्यात आला आहे? 18 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आता हा निर्णय 18 फेब्रुवारी 2025 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आता याचे अनुदान वितरण हे DBT मार्फत होणार आहे। डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांमधील पात्र लाभार्थ्यांचे पैसे DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत देखील हे अनुदान DBT द्वारे वितरित करण्यात येणार आहे। आता या निधींचे योग्य व्यवस्थापन आणि तातडीचे वितरण होण्यासाठी SBI मध्ये स्वतंत्र योजना खाते उघडण्यात आले आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळेल आणि कोणत्याही अडचणीशिवाय आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। आता काही महत्त्वाच्या बाबी आहे त्या नीट समजून घ्या। DBT लिंक असलेल्या खात्यामध्येच हा निधी जमा होणार आहे। जर तुमच्या खात्याची DBT लिंक नसेल तर त्वरित तुमच्या बँकेत जाऊन लिंक करण्याची कारवाई करा। आता लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये निधी लवकरच जमा केला जाणार आहे। जर तुम्हाला हा निधी वेळेवर मिळत नसेल तर संबंधित विभागाशी संपर्क साधावा। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीतरी योजनेचा लाभार्थी असेल तर कृपया त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। हा व्हिडिओ आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा। आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, कारण नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।